एक वाटी माझी फ्लावर बटाटा टोमॅटोची भाजी उरली होती, ती मी एका भांड्यात घेतली आणि पावभाजी स्मॅशरने त्याला स्मॅश करून घेतलं। त्यामध्ये एक बारीक कांदा, आलं लसूण, वाटलेली हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, धने जिरे पूड, गरम मसाला, सर्व मसाले थोडे थोडे टाकायचे कारण भाजीमध्ये सर्व मसाले आहेत। भाजी छान काळ्या मसाल्याची चमचमीत भाजी अशी होती। याच मिश्रणामध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ, 2 चमचे गव्हाचं पीठ, 1 चमचा बेसन पीठ टाकून भाजीच्या मिश्रणामध्येच फक्त पीठ मळून घेतलं। गरज पडल्यास 2 चमचे पाणी लावून छान पीठ मळून घ्यायचं। जाडजूड असा मोठा गोळा घ्यायचा आणि तव्यामध्ये तेल टाकून तव्यातच तो थापायचा आणि हे झाकण ठेवून वाफेवर वाफवून घ्यायचं। याला रंपाळं म्हणतात। खूप छान लागतं चवीला। उरलेल्या पिठाची तुम्ही याची पातळ थालपीठं लावू शकता। थालपीठंसुद्धा चवीला खूप छान होतात। कधीतरी भाजी उरली तर जरूर करून बघा। फक्त पिठं आणि थोडेसे मसाले घालायचे। थालपीठं आपण खरपूस भाजून घेतो पण रंपाळं मऊसूद असतं। आवडल्यास लाईक करा।